नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राजेश वरखेडे आपल्या जय गजानन मॅथ कोचिंग क्लासेसमध्ये सर्वांचं स्वागत करतो। आपण वर्ग 11वीचं अँगल अँड इट्स मेजरमेंट नावाचा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे। त्या चॅप्टरमधलं आपण बघत आहे एक्झरसाइज 1.1। एक्झरसाइज 1.1 मधला आज आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 11। क्वेश्चन नंबर 11 आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलवरती। तर 10व्या वर्गामध्ये तुम्हाला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम होता। मराठी मीडियम वाले आहेत त्यांच्यासाठी होता चक्रीय चौकोनाचे प्रमेय। तर पाहू आपण काय करते आधी सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम मराठीवाले याला म्हणत होते चक्रीय चौकोनाचा प्रमेय। वर्ग 10वी मध्ये व्हेरी एमपी होतं, येतच होतं 4 मार्क्ससाठी। तर यावरती प्रॉब्लेम आहे पहा, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय असते, एक क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे सर्कलवरती ए बी सी डी। सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरमचं म्हणणं काय आहे, अपोजिट अँगल काय असतात सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे सप्लिमेंटरी असतात। सप्लिमेंटरी म्हटलं म्हणजे त्यांची अपोजिट अँगलची ऍडिशन किती येते 180। अँगल आहे याचा अपोजिट म्हटलं म्हणजे याच्या समोरचा कोण आहे अँगल सी, म्हणजे अँगल ए प्लस अँगल सी किती आहे 180 डिग्री। तसंच अँगल बी याच्या समोरचा अँगल डी, अँगल बी प्लस अँगल डी किती आपल्याकडे 180 डिग्री। सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम मध्ये लक्षात ठेवायचं अपोजिट अँगलची ऍडिशन किती येते 180 डिग्री। पाहू आता आपण दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये काय आहे, इन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल टू ऍडजसंट अँगल। सायक्लिक क्वाड्रिलॅटरल मध्ये दोन ऍडजसंट अँगल आहेत, पहिला आहे 40 डिग्री आणि सेकंड आहे π/3 रेडियन। ऍडजसंट म्हटलं म्हणजे जवळचे। आता तुम्ही ए आणि डी पण घेऊ शकतात तो, किंवा काय घेऊ शकता ए आणि बी पण घेऊ शकतात। जवळचे म्हणजे हे जवळचे, हा डी आणि बी नाही चालणार कारण हा त्याच्या दूर गेला, जवळ आहे काय ऍडजसंट। तर दोन अँगल आहेत, फाइंड द अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इन डिग्री। जे रिमेनिंग अँगल आहेत त्याचे क्वाड्रिलॅटरलचे ते आपल्याला काढणे आहे। आता सर्वात आधी यामध्ये आपल्याला क्वाड्रिलॅटरलचं नाव दिलेलं नाहीये, तर मी असं घेतो लेट ABCD is a cyclic quadrilateral ABCD एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे। तो घेतो मी काढून, काढले मी सर्कल, या सर्कल वरती काढले मी 4 पॉइंट केले मी जॉइन। याचं तुम्ही नाव हा A, हा B, हा C आणि हा D। ऍडजसंट अँगल ए आणि बी घ्या किंवा ए आणि डी घ्या, मी ए आणि बी घेतो। तो पहिला अँगल दिला इन सायक्लिक क्वाड्रिलॅटरल टू ऍडजसंट अँगल। पहिला दिला मी मेजर ऑफ अँगल ए, पहिला घेतला मी 40 डिग्री दिलेला आहे, त्याचा ऍडजसंट काय π/3। मेजर ऑफ अँगल बी किती आपल्याकडे π/3 रेडियन। हा पहिला डिग्री आणि दुसरा रेडियन मध्ये आहे, रेडियन डिग्री कन्वर्ट करून घ्या। तिथे मी लिहिलं π/3 into 180/π कशामध्ये चालला डिग्री मध्ये, π कॅन्सल म्हणजे काय आपल्याकडे 1/3 into 180 म्हणजे काय 60 मल्टिप्लाय बाय 3, हा 3 गेट कॅन्सल म्हणजे काय आपल्याकडे 60 डिग्री। मेजर ऑफ अँगल बी याला आपल्याकडे 60 डिग्री। अँगल ए दिलेला आपल्याला मेजर ऑफ अँगल आहे 40 डिग्री आणि मेजर ऑफ अँगल आहे π/3 रेडियन होता, डिग्री मध्ये किती आला म्हणतो 60 डिग्री। आता रिमेनिंग अँगल म्हणजे काय करणार आपल्याला सी आणि डी आपल्याला काढणार। तर आपल्याला माहित आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम मध्ये काय असते अपोजिट अँगलची ऍडिशन किती येते 180। आता अपोजिट अँगल को आपण हा ए घेतला, याचा अपोजिट कोणता आहे सी। काय लिहू शकतो मी बाय सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम काय लिहू शकतो अँगल ए प्लस अँगल सी, मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री। अपोजिट अँगलची ऍडिशन किती येते 180, इथे लिहिलं मी त्यानंतर। मेजर ऑफ अँगल ए चेक करा आपण, मेजर ऑफ अँगल ए किती आहे 40 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री। हा प्लस 40 समोर गेल्यावर काय येईल मायनस, म्हणजे मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 40 डिग्री। 180 मधून 40 गेले किती आपल्याकडे 140 डिग्री। मेजर ऑफ अँगल सी आला सी। तसं आता आपल्याला काढणं आहे डी, तर डी कोणाच्या अपोजिट आहे बी च्या बरोबर, बी आणि डी काय आहे अपोजिट। लिहिलं तुम्ही बाय सायक्लिक, इथे लिहून घेऊ तुम्ही त्यानंतर। आता बी आणि डी अपोजिट आहे, तर लिहितो मी बाय सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम बाय सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम
काय अँगल बी आणि अँगल डी, मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. तर आपल्याकडे मेजर ऑफ अँगल बी आहे, मेजर ऑफ अँगल बी किती आपल्याकडे 60 डिग्री दिलेले आहे. 60 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. हा प्लस 60 समोर गेल्यावर काय होईल मायनस. मेजर ऑफ अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 60 डिग्री. 180 डिग्री मायनस 60 डिग्री म्हणजे 120 डिग्री. हा आपल्याकडे मेजर ऑफ अँगल डी. सर्व अँगल आले आपल्याकडे. सो देयरफॉर वी आर द अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल, द अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल पावर ए किती आहे. ए किती आपल्याकडे 40 डिग्री. 40 डिग्री. बी किती आपल्याकडे मेजर ऑफ अँगल बी 60 डिग्री. त्यानंतर मेजर ऑफ अँगल सी किती आपल्याकडे हा सी 140 डिग्री. अँड लास्ट किती आला डी 120 डिग्री. सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि दिलेला प्रॉब्लेम लिहून घ्या. त्यानंतर आपल्याकडे नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 12. हे पण क्वाड्रिलॅटरल वरती आहे. तर तुम्हाला आधी माहिती पाहिजे क्वाड्रिलॅटरलला 4 अँगल असतात. अँगल ए, अँगल बी, अँगल सी आणि अँगल डी. या चारही याची जर आपण चारही अँगलची जर ऍडिशन केली तर 360 डिग्री येते. मेजर ऑफ अँगल ए, मेजर ऑफ अँगल बी, मेजर ऑफ अँगल सी, मेजर ऑफ अँगल डी येते आपल्याकडे 360 डिग्री. आता यामध्ये बघू आपण वन अँगल ऑफ अ क्वाड्रिलॅटरल हॅज मेजर. एक अँगल दिलेला आहे क्वाड्रिलॅटरलला 2π/5 रेडियन अँड दी मेजर ऑफ दी अदर 3 एक दिलेला आहे. बाकीचे जे 3 आहे आर इन दी रेशो, त्याचा रेशो आहे 2:3:4. फाइंड देअर मेजर इन डिग्री अँड रेडियन. म्हणजे ते चारी अँगल आहेत ते डिग्री मध्ये काढणे आणि रेडियन मध्ये पण आपल्याला काढायचे आहे. तर सर्वात आधी क्वाड्रिलॅटरलचं नाव मी दिलेलं आहे, तुम्ही लिहून घेतले ABCD be a quadrilateral. ABCD be a quadrilateral. ABCD be a quadrilateral. ABCD हा quadrilateral आहे. हे quadrilateral काढून घेऊ. तुम्ही एवढं बसले इथं डायग्राम काढले नाही तर तेव्हा संख्या झाली काढून घ्यायची. हा काढला मी quadrilateral. हा A, हा B, हा C आणि हा D. याचा एक अँगल दिलेला आहे. तर कोणता एक अँगल येतोय मेजर ऑफ अँगल आहे. मेजर ऑफ अँगल दिलेला आपल्याला 2π/5 रेडियन. डिग्री मध्ये कन्वर्ट करून घ्या मग आधी 2π/5 इंटू डिग्री मध्ये जाण्यासाठी काय करतो आपण 180/5 ने करतो मल्टिप्लाय. 180/5 कशामध्ये नाही डिग्री मध्ये. हा पाय गेट कॅन्सल म्हणजे आपल्याकडे 2/5 180 म्हणजे काय होते 60 × 3 2/5 60 म्हणजे काय ते 12×5 म्हणजे 12 × 5 इंटू 3. हा 5 गेट कॅन्सल. पुढे बघू मग आपण काय येते इज इक्वल टू आयडिया 2 इंटू 12 इंटू 3. करा मग किती 2 इंटू 24 इंटू 3 कशामध्ये डिग्री मध्ये. हे लिहून घ्यायचं डिग्री मध्ये. किती पावर मग आपल्याकडे 24 × 3 किती हा 2 72 डिग्री. म्हणजे किती आला पावर मेजर ऑफ अँगल आहे. मेजर ऑफ अँगल आहे आपल्याकडे 72 डिग्री. मेजर ऑफ अँगल आणि बाकी काय दिलं आपल्याला रेशो. तर लिहून घ्या तुम्ही रेशो इक्वल्स टू रेशो पावर काय दिलं आपल्याला 2:3:4. रेशो दिलेला आहे आपल्याला. एक अँगल दिलेला आहे ए आणि बी सी डी बाकीच्या तीन याचा काय आहे आपल्याकडे रेशो. समोर सॉल्व्ह करणार. तर मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जर रेशो दिलेला असेल तर काय यूज करायचा कॉमन मल्टिपल. सोडवू आपण समोर. रेशो दिलेला असेल तर कॉमन मल्टिपल. इथं लिहिलं मग मेजर ऑफ अँगल बी चेक करा आपण किती. पहिला बी, दुसरा सी, त्यानंतर डी पावर बी किती 2x. मेजर ऑफ अँगल सी किती आहे आपल्याकडे 3x. मेजर ऑफ अँगल डी आपल्याकडे 4x. खाली लिहिला मी. त्यानंतर आता आपल्याला माहिती आहे आपल्याकडे अँगल ए पण आहे, अँगल बी पण आहे, अँगल सी पण आहे, अँगल डी पण आहे. क्वाड्रिलॅटरलच्या सर्व अँगलची एडिशन मी आता तिथे इरेज केलं किती असते 360 डिग्री. तर लिहितो मी देयरफॉर बाय प्रॉपर्टी ऑफ क्वाड्रिलॅटरल किंवा डायरेक्टली लिहिलं चालतं. मेजर ऑफ अँगल ए
प्लस मेजर ऑफ एंगल बी प्लस मेजर ऑफ एंगल सी प्लस मेजर ऑफ एंगल डी इज इक्वल टू किती असते आपल्याकडे 360 डिग्री. चारीची ऍडिशन किती येते 360 डिग्री. तर मेजर ऑफ एंगल आहे आणि आपल्याकडे 72 तर याला मी 72 डिग्री. मेजर ऑफ एंगल बी 2x मेजर ऑफ एंगल सी 3x आणि मेजर ऑफ एंगल डी 4x इज इक्वल टू 360 डिग्री. म्हणजे आपल्याकडे 72 डिग्री प्लस 2 प्लस 3 5 5 प्लस 4 9x इज इक्वल टू 360 डिग्री. हा प्लस 72 समोर गेल्यावर मायनस म्हणजे 9x इज इक्वल टू 360 डिग्री मायनस 72 डिग्री. 360 मायनस 72 360 मायनस 72 0 मधून 2 जात नाही कॅरी केला 1 10 मायनस 2 8 जो कॅरी केला तो दिला रिटर्न 7 प्लस 1 8 6 मधून 8 जात नाही केला कॅरी 1 16 मधून 8 गेला 8 राहिले तो एक दिला रिटर्न म्हणजे इथे आपल्याकडे 288 9x इज इक्वल टू 288 डिग्री. x काढला 9 ला खाली पाठवा 288 डिग्री डिवाइडेड बाय 9 करा डिवाइड 288 9 ला करता आपल्याला डिवाइड 9 1 चा 9 9 3 चा 27 म्हणजे 9 3 चा 27 किती होणार आपल्याकडे हा होता 3 हा गेला 18 मध्ये 9 2 चा 18 म्हणजे इथे चेक करावं आपल्याकडे भाग दिला तर आपण 32 डिग्री म्हणजे एक्सला आपल्याकडे 32 डिग्री. एक काम करा तुम्ही आधी एवढा प्रॉब्लेम लिहून घ्या स्क्रीनशॉट काढा आणि दिलेला प्रॉब्लेम लिहून घ्या. एक्सला आपल्याकडे 32 डिग्री एक्सला की मेजर ऑफ एंगल बी काढून घ्या. मेजर ऑफ एंगल बी किती होता आपल्याकडे चेक करू आपण पाहून घ्या काय होतं. काय आला आपल्याकडे 2x दिला नाही 2 into x x किती आहे 32 डिग्री 2 into 32 64 डिग्री. आता आपल्याकडे मेजर ऑफ एंगल बी नंतर मेजर ऑफ एंगल सी होता आपल्याकडे मेजर ऑफ एंगल सी 3x 3 मल्टीप्लाय बाय 32 डिग्री चेक करू आपण किती 3 2 चा 6 3 चा 9 96 डिग्री मेजर ऑफ एंगल सी पण आला. त्यानंतर आपल्याकडे मेजर ऑफ एंगल डी मेजर ऑफ एंगल डी आहे आपल्याकडे 4x म्हणजे आपल्याकडे 4 मल्टीप्लाय बाय x x आहे आपल्याकडे 32 डिग्री 4 चा काही आपल्याकडे 8 आणि 4 चा किती 12 म्हणजे 128 डिग्री. हा आला आपल्याकडे मेजर ऑफ एंगल डी. चारी एंगल विचारले होते आपल्याकडे चारी झाले हे आले डिग्री मध्ये. आता कारण आपल्याला रेडियन मध्ये तर रेडियन मध्ये घेऊन त्यांना इन रेडियन मेजर ऑफ एंगल ए चेक करा किती आता आपल्याकडे आपण काढलेला आहे चेक करता 72 डिग्री. आता रेडियन मध्ये ना तर 72 इनटू रेडियन मध्ये जाण्यासाठी काय करतो आपण डिग्री मधून रेडियन मध्ये जाणार काय करतो पाय बाय 180 काही आपल्याकडे रेडियन 72 म्हणजे काही आपल्याकडे 36 मल्टीप्लाय बाय 2 पाय डिवाइडेड बाय 180 म्हणजे काय ते 90 मल्टीप्लाय बाय 2 रेडियन हा 2 2 गेट कॅन्सल. पुन्हा पावर 36 म्हणजे काय आपल्याकडे 6 मल्टीप्लाय बाय 6 इनटू पाय डिवाइडेड बाय 90 म्हणजे काय ते 56 चा 15 से किती होतात 90 काही रेडियन 6 6 गेट कॅन्सल. पुन्हा पावर 6 म्हणजे काय ते 3 मल्टीप्लाय बाय 2 इनटू पाय डिवाइडेड बाय 15 म्हणजे काय ते 5 3 15 काही आपल्याकडे रेडियन हा 3 3 गेट कॅन्सल म्हणजे काय आपल्याकडे वरती राहिले 2 पाय डिवाइड मध्ये किती राहिले आपल्याकडे 5 रेडियन. हा एंगल आहे तर एंगल बी मेजर ऑफ एंगल बी चेक करा किती येणार बी 64 डिग्री 64 डिग्री तर दिला मी 64 into पाय बाय 180 पाय डिवाइडेड बाय 180 कशामध्ये जाईल रेडियन मध्ये 64 म्हणजे काय आहे आपल्याकडे चेक करा 64 म्हणजे 32 मल्टीप्लाय बाय 2 into पाय डिवाइडेड बाय 180 म्हणजे काय 90 मल्टीप्लाय बाय 2 हा 2 2 गेट कॅन्सल. पुन्हा 32 म्हणजे काय आहे आपल्याकडे 16 मल्टीप्लाय बाय 2 into पाय डिवाइडेड बाय 90 म्हणजे काय 45 मल्टीप्लाय बाय 2 काही रेडियन. पुन्हा 2 2 गेट कॅन्सल म्हणजे काय आपल्याकडे 16 पाय डिवाइडेड बाय 45 रेडियन. यानंतर पुन्हा आता याच्यात आपण भाग पाडले तर काही 4 मल्टीप्लाय बाय 4 4 किती येते 16 आणि किती येते 15 3 किती येते आपल्याकडे 45 भाग तर काय नाही इथपर्यंत राहू दिलं तरी तुमचा आन्सर बरोबर आहे. दिलं मी मेजर ऑफ एंगल बी मेजर ऑफ
रेडियन. हाफ करत नाही 96 च्या अर्धे किती येतात सांगा. 96 च्या अर्धे करा. अर्धे किती येते 96 च्या 48. 48 मल्टिप्लाय बाय 2 इंटू पाय डिवाइड बाय 180 म्हणजे 90 मल्टिप्लाय बाय 2. कशामध्ये जाईल रेडियन मध्ये. हा 2 2 गेट कॅन्सल. पुन्हा 48 च्या अर्धे 24 मल्टिप्लाय बाय 2 इंटू पाय डिवाइडेड बाय 90 म्हणजे 45 मल्टिप्लाय बाय 2 काही रेडियन. हा 2 2 गेट कॅन्सल. पुन्हा 24 आहे. 24 म्हणजे काय येईल आपल्याकडे 24 म्हणजे चेक करा काय आपल्याकडे 12 मल्टिप्लाय बाय 2 येते किंवा 6 येतात 24 6 इंटू पाय डिवाइडेड बाय हे येते 15 ते 45 काही आपल्याकडे रेडियन. एक काम करा तुम्ही इथं प्रॉब्लेम बसत नाही एवढा प्रॉब्लेम लिहून घ्या तोपर्यंत. त्यानंतर पहा काय मग आपल्याकडे 3 1 3 3 2 किती होतील इथं 6 म्हणजे किती आपल्याकडे 2 मल्टिप्लाय बाय 4 8 काय इकडे पाय डिवाइड बाय किती आपल्याकडे 50 रेडियन. हा आपल्याकडे 6 8 पाय डिवाइडेड बाय 15 रेडियन. हा सी. तसंच डी पण काढून घेऊ. डी किती येतं आपल्याकडे मेजर ऑफ अँगल डी आला होता आपल्याकडे 120 डिग्री. चेक करून घ्या एकदा किती होता 120 होता का आपण काढलेला आहे 128 होता. सॉरी किती होता 128 काढलेला आहे आपण आधी 120 डिग्री. करा मग 128 इंटू पाय डिवाइडेड बाय 180 चला रेडियन मध्ये 128 च्या अर्धे मग किती आपल्याकडे 64 मल्टिप्लाय बाय 2 पाय डिवाइडेड बाय 180 म्हणजे काय 90 मल्टिप्लाय बाय 2 रेडियन. हा 2 2 गेट कॅन्सल. पुन्हा याच्या अर्धे करा. अर्धे होतात ना 32 मल्टिप्लाय बाय 2 इंटू पाय डिवाइडेड बाय याच्या अर्धे 45 मल्टिप्लाय बाय 2 काही आपल्याकडे रेडियन. पुन्हा 2 2 गेट कॅन्सल. पुन्हा सिम्प्लिफाय होत असेल तर पहा सिम्प्लिफाय होत नाही. याच्या अर्धे गेला 16 येतात याच्या अर्धे होत नाही तर ॲज इट इज करायचं 32 पाय डिवाइडेड बाय 45 काही आपल्याकडे रेडियन. तरी हे तुम्हाला आपल्याकडे डिग्रीमध्ये येते रेडियनमध्ये येते. चला स्क्रीनशॉट काढा आणि दिलेले प्रॉब्लेम लिहून घ्या. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम क्वाड्रिलॅटरल वरते. हे बुक मध्ये आहे सॉल्व एक्झाम्पल आहे ते पण आपण घेणार आहे. एक क्वाड्रिलॅटरल आहे त्याचा रेशो दिलेला आहे. क्वाड्रिलॅटरलचं नाव माहिती नाही म्हणून मी घेतो एबीसीडी डेट ए बी सी डी बी ए क्वाड्रिलॅटरल एबीसीडी बी ए क्वाड्रिलॅटरल एबीसीडी आहे क्वाड्रिलॅटरल आहे. एक डायग्राम पण काढून घेतो. एक आडवी डायग्राम. हा ए हा बी हा सी आणि हा डी यांचा रेशो दिलेला आपल्याला. रेशो काय आपल्याकडे चेक करा 3:4:5:6 म्हणजे हा पहिला अँगल दुसरा तिसरा चौथा 4 अँगलचे रेशो आहे. तर मी याच्या आधी सांगितलं जर रेशो दिलेला असेल तर कॉमन मल्टिपल यूज करायचा. म्हणजे मी घेतो मेजर ऑफ अँगल ए करायचं पुन्हा मल्टिप्लाय करायला किती आपल्याकडे 3 मेजर ऑफ अँगल बी करायचं मल्टिप्लाय 4x मेजर ऑफ अँगल सी करायचं मल्टिप्लाय किती आपल्याकडे 5x आणि मेजर ऑफ अँगल डी करायचं मल्टिप्लाय किती आपल्याकडे 6x. आणि आपल्याला माहिती आहे चारी अँगलचे एडिशन किती येते क्वाड्रिलॅटरलच्या 180. मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी प्लस मेजर ऑफ अँगल डी इज इक्वल टू 360 डिग्री. मेजर ऑफ अँगल ए किती आपल्याकडे 3x प्लस बी किती आपल्याकडे 4x प्लस 5x प्लस 6x इज इक्वल टू 360 डिग्री. करा एडिशन 3 प्लस 4 7 7 प्लस 5 8 8 प्लस 6 18 18x इज इक्वल टू 360 डिग्री. 18 ले जायचं नाही पाठवून पावर किती आपल्याकडे x इज इक्वल टू 360 डिवाइडेड बाय 18. याला मी असं लिहू शकतो ना 360 ला 36 मल्टिप्लाय बाय 10 डिग्री डिवाइडेड बाय 18. 360 ला 36 मल्टिप्लाय बाय 10 काही 36 18 का 18 18 दुनी 36 म्हणजे काय आपल्याकडे 2 मल्टिप्लाय बाय 10 डिग्री 2 मल्टिप्लाय बाय 10 म्हणजे 20 डिग्री. हाला x ला की सर्व अँगल काढून घ्या पहा a b c d. तर पहिले मेजर ऑफ अँगल ए किती होता आपल्याकडे 3x 3x दिलेला मी 3 मल्टिप्लाय बाय 20 3 मल्टिप्लाय बाय 20 म्हणजे 600 डिग्री. हाला मेजर ऑफ अँगल ए. तसंच मेजर ऑफ अँगल बी चेक करा किती आपल्याकडे 4x दिलेला मी 4x 4 मल्टिप्लाय बाय 20 4 मल्टिप्लाय बाय 20 म्हणजे 80 डिग्री. हाला आपल्याकडे मेजर ऑफ अँगल
6 मल्टिप्लाय बाय 20 डिग्री म्हणजे किती आपल्याकडे 6 मल्टिप्लाय बाय 20 120 डिग्री मेजर ऑफ अँगल P याला चेक करा आपल्याला कशात विचारलेलं आहे रेडियन मध्ये फाइंड देअर मेजर इन रेडियन हे कशात आले सर्व डिग्री मध्ये आता हे रेडियन मध्ये कन्वर्ट करू आधी तुम्ही हे सर्व लिहून घ्या इथपर्यंत सर्व अँगल डिग्री मध्ये आलेला आता करू रेडियन मध्ये मेजर ऑफ अँगल हे आहे आपल्याकडे 60 डिग्री डिग्री मधून रेडियन मध्ये जाणार आहे तर 60 into पाय डिवाइडेड बाय 180 कशामध्ये जाईल रेडियन मध्ये 0 0 गेट कॅन्सल म्हणजे काय आपल्याकडे 6 into पाय डिवाइडेड बाय 18 म्हणजे काय 6 मल्टिप्लाय बाय 3 काही रेडियन हा 6 6 गेट कॅन्सल म्हणजे काय होतं आपल्याकडे पाय डिवाइडेड बाय 3 रेडियन पहिला अँगल आला रेडियन मध्ये तर दुसरा काढू आपण मेजर ऑफ अँगल बी मेजर ऑफ अँगल बी किती 80 डिग्री म्हणजे त्याला 80 डिग्री रेडियन मध्ये जाणार 80 into पाय डिवाइडेड बाय 180 डिग्री मधून रेडियन मध्ये जाण्यासाठी कशा मल्टिप्लाय करतो पाय डिवाइडेड बाय 180 रेडियन 0 0 गेट कॅन्सल 8 म्हणजे काय ते 4 मल्टिप्लाय बाय 2 into पाय डिवाइडेड बाय इथे 2 18 म्हणजे काय ते 9 मल्टिप्लाय बाय 2 कशामध्ये रेडियन मध्ये हा 2 2 गेट कॅन्सल काय आपल्याकडे 4 पाय डिवाइडेड बाय 9 रेडियन बी पण आला तसाच सी मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 100 डिग्री दिलेले डिग्री टू रेडियन मध्ये झाला कशा मल्टिप्लाय करतो पाय बाय 180 काही मग आपल्याकडे 100 into पाय डिवाइडेड बाय 180 कशामध्ये जाईल रेडियन मध्ये आ 0 0 गेट कॅन्सल 10 राहिला तिथं 10 म्हणजे काय 5 मल्टिप्लाय बाय 2 into पाय डिवाइडेड बाय 18 म्हणजे काय 9 मल्टिप्लाय बाय 2 रेडियन हा 2 2 गेट कॅन्सल म्हणजे काय आपल्याकडे वरते 5 पाय डिवाइडेड बाय 9 रेडियन सी आला तसा अँगल डी मेजर ऑफ अँगल डी इज इक्वल टू डी चेक करा किती आपल्याकडे 120 दिलेला आहे 120 डिग्री 120 डिग्री मधून रेडियन मध्ये जाणार आहे 120 into डिग्रीतून रेडियन मध्ये जायचं असेल तर पाय बाय 180 मल्टिप्लाय कशामध्ये जाईल आपला रेडियन मध्ये 0 0 गेट कॅन्सल 12 म्हणजे काय आहे आपल्याकडे 6 मल्टिप्लाय बाय 2 किंवा 6 मल्टिप्लाय बाय 2 into पाय डिवाइडेड बाय 18 म्हणजे काय आहे 6 मल्टिप्लाय बाय 3 साइन किती होतं 18 आ 6 6 गेट कॅन्सल इथे आपल्याकडे 2 पाय डिवाइडेड बाय 3 रेडियन सर्वांना स्क्रीनशॉट काढा आणि दिलेला प्रॉब्लेम लिहून घ्या त्यानंतर आज जे आपण प्रॉब्लेम घेतले त्यावरती बेस आहे तुम्हाला होमवर्क हे फर्स्ट हे सेकंड आणि हे थर्ड सर्वांना कंपल्सरी आहे सॉल्व करा आणि कमेंटमध्ये आन्सर लिहा किंवा मला व्हॉट्सअपवरती सॉल्व करून पाठवा स्क्रीनशॉट काढा आणि सॉल्व करा प्रॉब्लेम